रामदास चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली हे 53 वर्ष आहे. आम्ही पारंपरिक पद्धतीने धार्मिक पद्धतीने उत्सव साजरा करत आहोत आणि मंडळामध्ये अशी आकर्षक सुबक पावणारी नवसाला पावणारी मूर्ती आहे. आमच्याकडे गणराय आहे, ज्याने कोणी नवस केला आजपर्यंतचा इतिहास आहे की त्याला तो पावन होतो. त्याचे काय प्रश्न असतील तेही निगडीत सॉल्व होतात. तसंच आमच्याकडे काही असं धांगाडनिगारा हा प्रकार नाही. सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही छोटेफार करतो. मुलांचे वगैरे चित्रकला परीक्षा, हस्तकला वगैरे काही असतात त्या आम्ही आयोजन केलेलं असतं कायमस्वरूपी. हे साधारण जास्त देखाव न करता एक साधं सिंपल पद्धतीत धार्मिक अनुष्ठान वगैरे असतात त्या काय आम्ही उपाययोजना करत असतो. त्याच्यातूनच एक म्हणजे आमच्या ह्या चौकामध्ये न्यू मिल रोडला एकदम साधेपणामध्ये जर कोणता गणपती असेल तर रामदास चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमच्याकडे फार उत्साह असतो. लहान मुलांपासून वृद्ध अबला सगळ्यांचा सहभाग असतो. प्रत्येकाला वाटतं हा 365 दिवस गणपती बसावा आणि याची पूजा अर्चा व्हावी. पण नियमाप्रमाणे जो काय धर्मामध्ये जे आहेत त्या नियमाप्रमाणे आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो. सगळ्यांचा सहभाग असतो. रहिवासी आहेत, देणगीदार आहेत, वर्गणीदार आहेत, सर्वजण खुश असतात आणि पूजा अर्चा तर होतच असते आणि त्या पद्धतीने आम्ही हा साजरा करत असतो. एकच आहे की आमच्या गणपतीला म्हणजे राजा सम्राट अशी नावं न ठेवता आम्ही मंगलमूर्ती हे नाव आहे. गणेशाला शोभणारं नाव आहे मंगलमूर्ती. ह्या त्या चेहऱ्यावरती मंगल आनंदमय वातावरण दिसतं. बघा आमच्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर एक ऊर्जा आहे. तर काहीतरी इथे सत्व आहे. हे असंच नाही आहे. गेले 7 वर्षापासून आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. अतिशय लहान मुलांच्या मनात तसंच वृद्धांच्या मनात नेहमी उत्साहाचं आनंदाचं वातावरण चालू होतं. जेव्हा गणेशोत्सव साजरा करायचा हे ठरल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवस मुलांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा असते. हे 10 दिवस आम्ही खूप आनंदाने साजरे करतो. त्याचप्रमाणे आमच्या पूर्ण मंडळामध्ये लहानापासून मोठ्या लोकांमध्ये सर्वांमध्ये आनंदाचं एक वातावरण असतं. त्याचप्रमाणे आम्ही लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये आलं चित्रकला स्पर्धा झालं, तसेच मुलींसाठी वगैरे रांगोळी स्पर्धा झालं. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. कुर्ल्याच्या मंगलमूर्तीचा